योगिता चव्हाण, डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी। देवशयनी आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथे खिचडी वाटप IHRWA चा सेवाभावी उपक्रम। मुंबई प्रतिनिधी योगिता चव्हाण। देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त वडाळा येथील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वेलफेअर असोसिएशन IHRWA यांच्या वतीने महाप्रसाद स्वरूपात खिचडी वाटपाचा सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कात्रक रोड वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरात हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडलेला आहे। यावेळी श्री प्रमोद बामणे, त्यांचा परिवार, त्यांचा तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या संतवचनाचा संदेश देत उपस्थितांनी विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतलेले आहे आणि भाविकांना महाप्रसाद म्हणून खिचडीचे वाटप केलेले आहे। आषाढी एकादशी निमित्त मंदिरात आलेल्या भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून स्वागत केले। सामाजिक बांधिलकी आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे। नागरिकांनी आणि विठ्ठल भक्तांनी IHRWA तसेच श्री प्रमोद बामणे व त्यांच्या सहकार्यांच्या या सेवा कार्याचे कौतुक केलेले आहे। नमन्ते ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली। यास म्हणते ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली। आज आषाढी एकादशी निमित्त इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे आपण खिचडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तरी काय सांगाल, आषाढी एकादशी निमित्त महिलांना काय आवाहन कराल? आपल्या सर्व महाराष्ट्रातील महिलांना, आपल्या सर्व महिलांना सांगण्याचं माझं एक निवेदन आहे की सर्व आपल्या सण एवढे छान सण आहेत आपल्याकडे आणि आषाढी एकादशी हा खूप सोन्याचा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वेलफेअर असोसिएशनच्या तर्फे खिचडी वाटप घेतो, तर मी सर्व महिलांना आवाहन करेल की त्यांनी सर्वांनी या आषाढी एकादशीच्या खिचडी वाटपाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे। खूप खूप धन्यवाद। चाल आषाढी निमित्त नमस्कार, ॲडव्होकेट सिद्धी बामणे। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने इंटरनॅशनल ह्युमन राईट्स वेलफेअर असोसिएटमार्फत आपण इथे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खिचडी वाटप करत आहोत। लाखो भक्त ज्यांना पंढरपुराला विठू माऊलीचे दर्शन घेता येत नाही, ते आज इथे आपल्या वडाळ्यामध्ये प्रति पंढरपुरात येऊन त्या विठू माऊलीचे दर्शन घेतात। वर्षानुवर्ष इथे येणारी भाविक आहेत जे विठू माऊलीला भेटतात आणि आम्ही अशीच दरवर्षी सेवा करत राहू आणि हीच सेवा आमची वर्षानुवर्षी आमची हाताने घडत राहू, हीच विठू माऊलीच्या चरणी मागणी मागतो। इंटरनॅशनल ह्युमन वेलफेअर असोसिएटतर्फे आणि मातोश्री चॅरिटीजतर्फे वर्षानुवर्षी आपण खिचडी वाटपचा भक्तांसाठी, येणाऱ्या भक्तांसाठी प्रसाद देत असतो। तर ही सेवा आमच्या हातून दरवर्षी ह्याचप्रमाणे घडत राहू, हीच आमच्या विठू माऊलीच्या चरणी मागणी आहे। भक्तांना केम रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही रुग्णालय असो, तिथे दर आठवड्याला आपलं अन्नदान वाटप असतं। त्यांना मेडिकल फॅसिलिटीज काय उपलब्ध नसेल, त्या मेडिकल फॅसिलिटीज, ॲम्ब्युलन्स फॅसिलिटीज उपलब्ध नसतील, तर त्या औषधासाठी कुठे उपचारासाठी त्यांना कुठे अडचण येत असेल तर ते आपण करत असतो। तर ही सेवा आमच्या हातून घडत राहो, हीच आमच्या विठू माऊलीच्या चरणी मागणी आहे। यावेळी शिवसेनेचे सचिव सुशांत शेलार तसेच नगरसेवक सुनील मोरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमाला आपली उपस्थिती दर्शवलेली आहे। शिवसेनेचे वतीने
उभी पंढरी आज नाना